नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, ज्या बिझनेसमध्ये विटॅमिन जी म्हणजे ग्रोथ असते, त्या बिझनेसमध्ये जबरदस्त पैसे बनवण्याची अपॉर्च्युनिटी असते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका रिन्युएबल एनर्जी बिझनेसशी रिलेटेड बिझनेसबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, ही अपडेट स्वतः गव्हर्नमेंटकडून आलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस कसा जबरदस्तपणे वाढत आहे. आणि मित्रांनो, 2014च्या कंपॅरिझनमध्ये 2025 पर्यंत सोलार प्रोजेक्ट 39 पटने वाढला आहे. हे मी तुम्हाला किती वेळेस आर्टिकलमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, हा जो आज आपण बिझनेस बघणार आहोत, हा रिन्युएबल एनर्जीच्याच रिलेटेड आहे. तर चला बघूया कोणता आहे हा बिझनेस आणि याची ऑफिशियल अपडेट. आणि त्यानंतर बघूया या बिझनेसमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, आपण ज्या बिझनेसबद्दल बोलणार आहोत, तो एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि त्या बिझनेसचे नाव आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे हा बिझनेस खूप साऱ्या जणांना समजत नाही. तर मी तुम्हाला हा बिझनेस समजून देतो. तर मित्रांनो, इथे तुम्ही वाचू शकता, BESS stands for Battery Energy Storage System. It's a technology that store electrical energy in batteries for later use. Typically, when renewable energy sources like solar or wind are unavailable or during peak demand periods, these systems can range from small residential setup to large utility scale installations. तर चला याला थोडं मराठीत आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. आणि मित्रांनो, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी नंतरच्या वापरासाठी बॅटरीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी साठवते. सामान्यतः जेव्हा सोलार किंवा वाइंड सारखे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस उपलब्ध नसतात किंवा डिमांड इलेक्ट्रिकल एनर्जीची डिमांड खूप पीकमध्ये असते, तेव्हा हा बिझनेस खूप गरजेचा असतो. आणि मित्रांनो, हा सिस्टीम स्मॉल रेसिडेन्शियल सेटअप पासून मोठ्या युटिलिटी स्केल इन्स्टॉलेशन्सपर्यंत असू शकतात. म्हणजे मित्रांनो, हा स्मॉल रेसिडेन्शियल तसेच लार्ज युटिलिटी स्केल दोन्ही पण साठी यूज होतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा बिझनेस काय आहे तुम्हाला समजले असेल. तर चला या बिझनेसवरचा आता आपण ऑफिशियल अपडेट बघूया. तर मित्रांनो, या अपडेटचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. एनर्जी स्टोरेज पुश गव्हर्नमेंट आईज 74 गिगावॅट BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, करंट इन्स्टॉल कॅपॅसिटी फक्त 205 मेगावॅट इतकीच राहिली असली तरी भारत 2031-2032 पर्यंत 74 गिगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम म्हणजे BESS क्षमतेचे टार्गेट ठेवत आहे, असे युनियन पॉवर मिनिस्टर मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी इंडिया एनर्जी स्टोरेज वीक 2025 येथे सांगितले. आणि मित्रांनो, तुम्ही इथे ग्रोथ बघू शकता. सध्यास बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमची करंट इन्स्टॉल कॅपॅसिटी फक्त 205 आहे आणि टार्गेट बघा तुम्ही 74 गिगावॅटचा आहे.
म्हणजे 64 पटने इथे ग्रोथ दिसत आहे. फक्त येणाऱ्या 6 ते 7 वर्षामध्ये म्हणजे पुढील 6 ते 7 वर्षामध्ये इंडियाचा टार्गेट आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा बिझनेस 74 पटने पेक्षाही जास्तीने वाढवण्याचा. तर चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हिमाद्री स्पेशलिटी केमिकल लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, रिसेंटली या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 51.56%ने 51.61%, जी या कंपनीसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.61%, FISची होल्डिंग आहे 5.38%, DISची होल्डिंग आहे 4.62% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 38.38%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.41%, FISची होल्डिंग आहे 4.74%, DISची होल्डिंग आहे 7.09% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.75%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 20.71%, DISची होल्डिंग आहे 14.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.86%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मे 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.98%, FISची होल्डिंग आहे 12.87%, DISची होल्डिंग आहे 3.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 58.93%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.46%, FISची होल्डिंग आहे 0%, DISची होल्डिंग आहे 0.31% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.22%. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम या बिझनेसवर गव्हर्नमेंटकडून आलेल्या जबरदस्त अपडेटबद्दल. आणि या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा.
तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.